हे क्लच ऑइल बदलतो. हे क्लच ऑइल असतं ना. गिअर ऑइल. गिअर ऑइल. हा पॅनल काढायचा. 8 नंबरच्या पाण्याने खालचा स्क्रू काढायचा. वरचा स्क्रूड्रायव्हरने काढलाय. बोल्ट. आणि इथे हा ड्रेनवाला असतो. तिथनं सगळं बाहेर येतं आणि इथनं आत टाकायचं असतं. बरोबर. आणि ड्रेन पाईप ड्रेनचा स्क्रू बोल्ट काढण्यात येतं. एवढा मोठा आहे तो ड्रेनचा बोल्ट. त्यातून किती ऑइल येते. क्लिअर आहे का ऑइल? काळच आहे. नाही काळं आहे. दिसताना क्लिअर दिसते पण आतमध्ये बघा फुल काळ आहे. जास्त काढलं तरी चाललं असतं. ते तुम्ही आत्ता काय काढलं? इथनं आपण रिफिल करतो. आणि मग हे काय आहे? तो कॅप आहे ना, कॅपवरची कॅपचं हे येतं. अच्छा ते कॅप्स आहे आणि इथनं भरायचं. ही कॅप आहे. तुम्ही आता वरती जाऊन तुला कुठं थांबायचं? झोपू अख्खी? झोपू अख्खी नको, फ्लड होईल. तिकडे लावा लागेल. अजून कर वाकडे. कर वाकडे अजून. हळू आहे. तू का जरा हळू म्हणते? धडकन गेली खाली. अजून मेन ऑइल भरायचं आहे ना? हेच मेन आहे. हेच मेन आहे. हा घाबरतो कसं मला बघ ना. ते लागतो ते हे लागतं. अरे फायबर आहे सगळं. हे मस्त बनवलं. फक्त याचं सायलेन्सर एक खायला लागला. सायलेन्सरला तर कधीच आवडलं नाही. हे बघ ना एकदम फिनिश काम केले. तर नवीन सेट करून टाकायचा. त्याकडनं सीट कर घेऊन या. सर्व्हिसिंग गाडीची. मग अजून सर्व्हिसिंगला एक गोष्ट राहिली आहे. एअर फिल्टर. बघा काय, जसं तुम्ही तुमची घरी सर्व्हिसिंग करू शकता. बाहेर तुम्हाला हे जे आहेत नाही ते माणूस बाहेर 4,000 2,000 द्यायचे. मग हे हुशार माणूस त्यांना खोटं बोलू नको. केसच टाकतील त्याच्यावर ऑटोमोबाईल. मग हे हुशार माणूस त्यांना भेटले. ते म्हणाले नो 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 आपण घरी करू.